नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण मानवशास्त्राच्या ज्या 4 शाखा आहेत त्यांचा डिटेलमध्ये अभ्यास केला होता. या व्हिडिओमध्ये आपण मानव उत्क्रांती आणि माणसाचा उदय कसा झाला या पॉईंटविषयी सविस्तर अभ्यास करणार आहोत. म्हणजेच या लेक्चरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत माकडाचा माणूस कसा तयार झाला बाबा. तर मानवशास्त्राला माणूस नेमका निर्माण कसा झाला हे सांगता आलं पाहिजे, कारण या शास्त्राचं नावच आहे मानवशास्त्र. म्हणजे शास्त्रामध्ये माणसाचा सर्वांगीण अभ्यास केला जातो. तर या शास्त्राला नक्कीच तो निर्माण कसा झाला याच्याविषयी सांगता आलं पाहिजे. म्हणजे जैविक शारीरिक मानवशास्त्रातील मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे मानवजातीच्या उत्पत्तीविषयी अंतर्दृष्टी देणं. म्हणजे मग माणूस नेमका निर्माण कसा झाला हे जे मानवशास्त्राच्या आपण ज्या अशा प्रमुख शाखा पाहिल्या त्याच्यापैकी जे जैविक और शारीरिक मानवशास्त्र आहे या शाखेमध्ये याच्याबद्दल सांगितलं जाणार. तर एक आव्हान आहे या शाखेसाठीही की माणूस निर्माण कसा झाला आहे या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण देणं. तर यामध्ये होमिनायझेशन म्हणजे एपचं रूपांतर होमोमध्ये होणं. होमो म्हणजे आपण होमोसेपियन्स आहे तसे होमो. एपचं रूपांतर होमो. एप हे आपले पूर्वज होते. होमोमध्ये होणं म्हणजे होमिनायझेशन प्रक्रिया. या प्रक्रियेचं स्पष्टीकरण समाविष्ट आहे. म्हणजे आजच्या लेक्चरमध्ये आपण हेच पाहणार आहोत की एपचं रूपांतर होमोमध्ये होण्याची प्रक्रिया म्हणजे होमिनायझेशन कसं झालं. आपण होमोमधील सध्या आता ही एकमेव स्पेसीज आहोत जी जिवंत आहे. बाकी सर्व होमोच्या स्पेसीज मरून गेलेल्या आहेत. म्हणजे आपण एकमेव स्पेसीज जिवंत आहोत. कोण आहोत आपण? होमो सेपियन्स. मानव उत्क्रांती दरम्यान प्री होमिनिड अवस्थेतून होमिनिड स्थितीकडे झालेला उत्क्रांतीशील रूपांतरण कसं झालं हे आपण पुढच्या पॉईंटनुसार पाहणार आहोत. काय तर मानवाच्या ज्या उत्क्रांती दरम्यान प्री होमिनिड अवस्था जी माणसाची होती त्याच्यामधून होमिनिड स्थितीकडे माणूस कसा गेला हे आपल्याला पाहायचं आहे. तर आता सगळ्यात पहिला पॉईंट काय आहे, त्या सुरुवातीचे होमो कसे होते. त्या सुरुवातीचा जो होमो तयार होत होता त्याच्यात सर्वात पहिला चेंज काय झाला तर तो चेंज झाला त्याच्या कमरेमध्ये. मग तो चेंज झाल्यामुळे तो काय सरळ उभा राहायला लागला. त्याला त्याच्या नेहमीच्या अनुभवांपेक्षा वेगळे अनुभव मिळायला लागले म्हणून त्याची कवटीवर मेंदू मोठा व्हायला लागला होता. म्हणजे त्याचे अनुभव काय असणार बघा. आता जेव्हा तो सरळ उभा राहत नव्हता, 4 पायावर चालत होता, तेव्हा त्याला जमीन सगळ्यात जवळ होती ना. आणि जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याची दृष्टीही वाढली. त्याला दूरपर्यंतचं वेगवेगळ्या दिशांचं जास्त दिसायला लागलं. तसंच त्याला इतरही खूप सारे अनुभव आले. त्यामुळे त्याचा मेंदू मोठा व्हायला लागला या त्याच्या सरळ उभा राहण्याच्या गोष्टीमुळे. त्यानंतर त्याचा जबडा ढकलायला लागला. हा झाला सुरुवातीचा होमो. त्याच्यानंतर आले होमो इरेक्टस. त्यानंतर माणूस जास्तच ताठ उभा राहायला लागला आणि चालू झाला. त्यामुळे त्याच्या पेल्विक गर्डरमध्ये भरपूर चेंजेस झाले. त्याच्या रिप्समध्ये पण चेंजेस झाले. त्याची कवटीचा आकार वाढला. त्याचा जबडा लहान व्हायला लागला. समोर बघण्याच्या दृष्टीने डोळे त्याचे विकसित व्हायला लागले. म्हणजे आधी आपले प्राण्यांसारखे डोळे असणार आणि मग त्याच्यानंतर आपल्या सध्या जसे आहेत समोर बघण्याचे 2 डोळे समोरच्या दिशेला तसे ते विकसित व्हायला लागले. त्याचे बोन्स जड बनायला लागले. त्यानंतर आले होमोसेपियन्स म्हणजे आपण. तर यांच्यात जी कवटी होती ती प्रचंड मोठी झाली आणि त्यांचा जबडा एकदम लहान झाला. आता ही जी माणसाची उत्क्रांती झाली त्या उत्क्रांतीतील प्रमुख बदल पाहूया. तर मानवजातीच्या उत्क्रांती विकासात जे बदल झाले ते वानरासारख्या उच्च प्रायमेटपासून होमोसेपियन्सपर्यंतच्या प्रमुख शारीरिक व जैविक रूपांतरणाच्या स्वरूपाशी व त्यांच्या अनुकूलन महत्त्वाशी संबंधित आहेत. हे बदल जिवंत कपीसोबत म्हणजेच एप्स शेवटचा सामायिक पूर्वज सुटल्यावर होमिनॉइड रेषेत घडले. म्हणजे काय तर आपले आणि एप्सचे पूर्वज समान होते, पण जेव्हा एप्स आणि आपल्यामधील शेवटचा पूर्वज सुटला त्याच्यानंतर आपली एक वेगळ्या रेषेमध्ये उत्क्रांती होत गेली आणि आपण होमोसेपियन्स तयार झालो. म्हणजे गोरिल्ला, चिंपांझी एटसेट्रा अनेक एप्सचा जो शेवटचा पूर्वज होता तोच माणसाचा होता. तर जेव्हा तो सुटला व आपण वेगळे झालो तेव्हापासून ही होमिनॉइडची प्रक्रिया सुरू झाली. म्हणजे होमो तयार होण्याची प्रक्रिया चालू झाली. हे परिवर्तन 2 गटात वर्गीकृत करता येतं. एकतर शारीरिक किंवा रचनात्मक बदल झाले आपल्यामध्ये आणि फिजिओलॉजिकल जैविक बदल म्हणजे कार्यात्मक बदल झाले. मुख्य शारीरिक सुधारणांमध्ये काय बदल झाले तर वस्तू वाहून नेणे आणि साधने वापरणे यासाठी हात आणि बाहूंचे रूपांतरण झाले.
त्वचा आणि ग्रंथींचे बदल झाले, अंगावरील केसांची घट झाली, मेंदूंचे वाढीव आकार, मादीची अखंड लैंगिक ग्रहण क्षमता, जबड्यांचे लहान होणे आणि पुन्हा घडणे, मेंदूची अंशतः पुनर्रचना होणे, स्वरतंत्रिकेचे रूपांतर यांचा समावेश होतो. सर्व अशा बदलांना 5 मोठ्या गटांमध्ये सहजपणे विभागता येतं. म्हणजे आता माणसामध्ये जे शारीरिक फिजिओलॉजिकल जे काही सगळे बदल झाले ते आपण 5 पॉईंट्सनुसार समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला बदल जो झाला माणसामध्ये तो त्याच्यामध्ये 4 पायांवरून 2 पायावर चालण्याची म्हणजे द्विपाद चालण्याची क्षमता माणसामध्ये आली. तर द्विपाद चालणे ही होमिनिन रेषेची मूलभूत जुळवणी आहे. म्हणजे सर्वात पहिली गोष्ट ही झाली. सर्वात आरंभीचे द्विपाद होमिनिन कदाचित सॅहेलॅन्थ्रोपस ऑर आर्डीपिथेकस होते. मग त्याच्यानंतर त्यातून रामापिथेकस, ऑस्ट्रालोपिथेकस, शेवटी होमो असा प्रवाह दिसतो. द्विपाद चालण्यामुळे माणसाचे पाय, कवटी, श्रोणी, त्याचा कणाक्रम, त्याचा मणका, फीमर, पायांच्या संरचनेत अनेक अस्थिसंरचनात्मक बदल घडले. फोरामन मॅग्नम अधिक मध्यवर्ती स्थानावर सरकले आणि कवटी संतुलित ठेवण्यासाठी मॅस्टॉइड प्रोट्रुबरन्स म्हणजे मॅस्टॉइड प्रोसेस विकसित झाले. प्रत्येक मणक्यावर वाढलेले वजन पेलण्यासाठी मानवी कणाक्रम दृष्टीने एस आकाराचा झाला. एस आकाराचा आपला कणा झाला. त्याच्यानंतर जो आपला श्रोणी विभाग आहे तो लहान आणि रुंद बनला. फिमर आत वळला. गुडघे आणि टाचे म्हणजे नी आणि अँकल जॉईंट यांचे जे सांधे आहे ते मजबूत झाले. पायाची पकडणारी रचना वजनधारक चौकटीत रूपांतरित झाले. म्हणजे पाय जे पकडण्यासाठी वापरले जात होते ते वेट बिअरिंग या गोष्टीसाठी वापरले जाऊ लागले. आता हात मोकळे करून अन्न साधने वाहून देणे, वाहतुकीय ऊर्जा बचत झाली. लांब पल्ल्याची वाहतुकीय ऊर्जा बचत कशी झाली तर आधी 4 पायांवर चालण्याची जास्त ऊर्जा लागायची, आता आपण 2च पायावर चालतो त्यामुळे आपल्याला कमी ऊर्जा लागत असे. तसेच लांब पल्ल्यांची धाव शिकार करता येऊ लागली. म्हणजे 4 पायावर थोडं अवघड झालं, 2 पायावर आपल्याला पटपट कामं करणं सोपं झालं. तसेच विस्तारित दृष्टिक्षेत्र म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे जेव्हा 4 पायावर चालतो तेव्हा आपलं दृष्टिक्षेत्र एवढं विस्तारित नव्हतं. जेव्हा 2 पायावर चालायला लागलो तेव्हा जास्त विस्तारित, जास्त लांबचा आपल्याला दिसायला लागला. आणि उष्णतेचा कमी भार म्हणजे जेव्हा 4 पायांवर होतं तेव्हा जमीन आपल्या एकदम जवळ होती शरीराच्या, त्यामुळे उष्णता आपल्याला जास्त सोसत नव्हती. आणि आपण जेव्हा 2 पायावर आलो तेव्हा आपल्या शरीराला उष्णतेचा कमी फरक पडायला लागला. त्यामुळे द्विपाद चालणे माणसाला अनुकूल ठरलं. आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आला, हातांची कुशलता आली त्याला व त्यासाठी त्या हातांचं त्याने साधन वापर करायला चालू केलं. मग अन्न गोळा करण्यासाठी व साधने बनवण्याकरता माणसाने बलवान पण अचूक हात विकसित केले. पूर्णपणे विरुद्ध दिशेला वळणारा अंगठा, रुंद संवेदनशील बोटांचे टोक व समप्रमाण बोटे टोक पकड शक्य करतात. सूक्ष्म स्नायू बदल पिंच व पॉवर ग्रिपला बळ देतात. यामुळे अन्य प्रायमेट्समध्ये न आढळणारी शक्ती व अचूकता ह्युमन्सना मिळाली. तर पहिला बदल काय होता, तो द्विपाद चालायला लागला माणूस. त्याच्यानंतर त्याच्या हातात कुशलता आली आणि त्याने हाताचा योग्य साधन म्हणून वापर करायला चालू केला. त्याच्यानंतर आता तिसरा मुद्दा आहे त्याच्या जबडा आणि दातांचा बदल. सर्वात जुने जीवाश्म होमिनिड्स पुढे आलेल्या मुखभागासह मोठे इन्सिसर्स व कॅनाइन्स तथा यू आकाराचा दंतवक्रासहित होते, जे सगळ्यात जुने जीवाश्म होते होमिनिड्सचे. त्याच्यानंतर मागील 2 दशलक्ष वर्षात सुळ्यांचा आकार म्हणजे कॅनाइन्सचा आकार आणि म्हणजे 2 दातांमधील जो गॅप आहे तो कमी झाले. जबड्यांची लांबी कमी झाली आणि आधुनिक होमोतील दात सातत्याने लहान झाले. आग वापरून मांस शिजवल्याने चर्वणासाठी मोठ्या स्नायूंची गरज कमी झाली. लहान जबड्यामुळे हनुवटी आकाराला आली. आधुनिक माणसाला चर्वण करताना कपेनितका दाब लागावा लागत नाही, कारण आता आपण अन्न शिजवून खातो त्याच्यामुळं. आणि चौथा पॉईंट आहे मेंदूचा वाढलेला आकार. म्हणजे माणसाचा हळूहळू मेंदूचा आकार वाढत गेला, म्हणजे त्याचं एन्सेफलायझेशन झालं. मेंदूचा आकार व गुंतागुंत वाढल्याने अधिगम क्षमतांत म्हणजे लर्निंग कॅपॅसिटी त्याच्या सुधारणा झाली. ऑस्ट्रालोपिथेकसपर्यंत 3 दशलक्ष वर्षे वाढ मर्यादित होती, परंतु मध्य प्लिस्टोसीनमध्ये होमो इरेक्टस व होमोसेपियन्समध्ये झपाट्याने वाढली. निअँडरथलचा मेंदू आधीच्या होमो प्रजातींपेक्षा मोठा, परंतु आधुनिक शारीरिक ह्युमन्सपेक्षा थोडा लहान होता. म्हणजे निअँडरथलमध्ये भाषेचे सेंटर्स विकसित व्हायला लागले होते. तेव्हापासून माणसाला भाषेची हळूहळू ओळख व्हायला लागली होती. विचार व भाषेशी निगडीत सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये लक्षणीय वाढ झाली. साधने बनवणे, पर्यावरणीय आव्हाने व गुंतागुंतीचे सामाजिक जीवन या सर्वांमुळे मेंदूजाळे वाढले व मानवी अस्तित्वासाठी
मूलभूत नवे मानसिक व्यवहार उदयास आले. महत्त्वाचे म्हणजे द्वीपात चालणे मेंदू प्रवर्धनापूर्वी आले. ही महत्त्वाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिला बदल झाला होता द्वीपात चालणे आणि नंतर मग मेंदूची वाढ वगैरे हे पॉईंट झाले. नंतर आहे स्वरतंत्रिकेत बदल झाला माणसाच्या, त्याची भाषा आणि वाकशक्तीमध्ये बदल. तर स्वरतंत्रिकेच्या पुनर्रचनेबरोबरच ब्रॉका, वेनिरके आणि अँग्युलर गायरससारख्या ज्या मेंदूमधील क्षेत्र आहेत त्यांच्या मेंदू क्षेत्राने प्रतिकात्मक विचार आणि बोलीभाषा शक्य केली. या बौद्धिक प्रगतीनंतर वर्तनात्मक उन्नती झाली. साध्या गोट्यांपासून सुमारे 15 लक्ष वर्षापूर्वी आपण साधे गोटे वापरायचो, सूक्ष्म ब्लेड्स, मासेमारी हुक्सपर्यंत साधनजोड तयार होऊ लागला. त्याच्यानंतर आग नियंत्रणामुळे शिजवणं, उष्णता, भक्षकांना परावृत्त करणं आणि संवाद व सामाजिक संघटनेस प्रोत्साहन देणारे समुदाय केंद्र शक्य झाले. अशा सामाजिक परस्पर क्रियांतून सुरू झालेली भाषा कल्पना व भावना व्यक्त करण्याचे माध्यम बनली. तर ही झाली मानवाची उत्क्रांतीची प्रोसेस. तर याचं संक्षिप्त महत्त्व काय, तर हे सर्व शारीरिक, जैविक, वर्तनात्मक रूपांतरण एकत्र येऊन आधुनिक होमोसेपियन्स घडले. या परिवर्तनांचा अभ्यास केल्याने मानवी प्रजाती कशी उदयास आली व जुळवून घेतली हे स्पष्ट होते, ज्यामुळे आजच्या आरोग्य, संस्कृती, भाषा, सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यास पाया मिळतो. तर याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक उत्क्रांतीचे सिद्धांत म्हणजे थिअरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन म्हणजे प्री डार्विनियन, डार्विनियन आणि पोस्ट डार्विनियन याचा अभ्यास करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही अभ्यास करत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.